मला खरंच कळत नाही मी काय बोलू. थँक यू माझ्या प्रेमाचा स्वीकार केल्याबद्दल. आदित्य सर, तुम्ही तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या, ज्या माझ्या बी होत्या. तुम्ही बोलून मोकळे झालात, पण मनातल्या भावना व्यक्त करायची सूट फक्त तुम्हाला आहे, माझ्यासारख्या गरीब माणसाला नाही. सर, तुमच्या समोरची पारू आहे ती वेगळी आहे, आणि या घरात आतमध्ये गेल्यावर जी पारू दिसणार आहे ती वेगळी असणार आहे. आदित्य सर, मला माझ्या देवी यांची सेवा करायची आहे. मग मला समजाने नोकर म्हणलं ना तरी बी चालेल, मला नाही फरक पडत. पण सर, आपल्या प्रेमामुळे देवी आई दुखावल्या गेल्या, त्यांना त्रास झाला ना तर ते मला नाही सहन होणार. ठीक आहे, मग असं असेल तर मग काही झालंच नाही ना आता. डोंट वरी पारू, मी ती वेळ येऊच देणार नाही. मी खूप चांगलं ओळखतो माझ्या आईला, ती मला समजून घेईल, आणि तिला तर तू खूप आवडतेस, त्यामुळे ती आपल्या प्रेमाला अजिबात विरोध करणार नाही. उलट जेव्हा तिला मी सांगेन ना तेव्हा तू बघ, ती आनंदाने जवळ घेऊन तुला मिठी मारेल. देव करो न समजा असंच होऊ दे. तथास्तु. पारू, मी योग्य वेळ बघून आईला आपल्याबद्दल सांगतो. मला विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही समज नीट कराल. पण हा, ह्या गेटच्या आतमध्ये गेल्यावर मी पारू आणि तुम्ही आदित्य सर आहात, एवढं मात्र लक्षात ठेवा. प्लीज.